तो? तो नाही, ती शिवा शिवा शिवा. शिवा एक कटिंग द्या. शिवा आपली शिवा परत आली. नाचताय काय झालं काय एवढं? आणि विषय काय एवढा? काय झालं? विषय असा आहे की यांनी मला बोलवून घेतला आता एवढ्या रात्री. हे बघा शिवा, सॉरी. जिजू सॉरी, आमच्यामुळे तुला त्रास झाला. तुमच्यामुळे नाही झालं रे, मला असं नव्हतं म्हणायचं. मला यांनी बोलवून घेतलं कारण त्यांना असं वाटतंय की त्यांना रॉकी बद्दल काहीतरी कळलंय. काय नाही का पोरांनो? काय कळलंय? हा, हे बघ शिवा, रॉकी इकडे कन्फर्म पळत आले भाई, म्हणून त्याला एवढा वेळ लागलाय. हो. जर चालत आला असतं ना तर 10 मिनिटं लागली असती. यार बघ आशू, मी तुला म्हणत होते ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. तू आता तरी विश्वास ठेव माझ्यावर. रॉकीने सगळं संकट त्याच्यावर घेतलंय माझ्यावरचं. शिवा पण कोण तुला का मारायचा प्रयत्न करेल सांग मला. आता ते मला नाही माहिती, पण रॉकी त्यावेळी तिकडे होता की नाही? तो ट्रक जेव्हा तिथे होता तेव्हा रॉकी आला धावत धावत. ते का आहे सगळं? का आहे कळतंय का तुला? म्हणजे रॉकीला माहित होतं ट्रक इथेच असणार आहे ते? हा, नाही 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 नाही, कसं शक्य आहे? 5 मिनिटं आधी तर आपल्या बरोबर होता ना तो, आणि तेव्हा तर तो खुश होता, आनंदात होता. मग त्याला जर हे सगळं माहित असलं असतं तर तो इकडे आलाच कशाला असता ना. शिवा, आमचा भरोसा आहे तुझ्यावर, आपण शोधूया. नाही थांबा तुम्ही जरा. आशू तुझा नाहीच आहे ना माझ्यावर विश्वास? अगं तू उलट विश्वास ठेवला पाहिजेस माझ्यावर. तू तेव्हा पण तेच केलं जेव्हा दिव्या तुला माझ्याबद्दल इतकं काय काय भरवत होती. मी पोट तिडकीने सांगत होते की माझं काहीच चुकलेलं नाही, पण तू माझ्यावर विश्वास तेव्हाही ठेवला नाही आणि आत्ताही नाहीच ठेवतस. काय सांगते, एकदा विश्वास ठेव माझ्यावर, 4 गोष्टी कळतील. आणि असू दे ना, ही शक्यता असू शकते तर ठीक आहे, पण काहीतरी तर कळेल. तू एकदा विश्वास ठेव ना माझ्यावर. मी तुझी बायको आहे ना. मग तुझा तर पहिला विश्वास माझ्यावर पाहिजे, बाकी जग नंतर पाहिजे. आशू मी तुझ्याशी बोलते. हे विश्वास आहे असं? मग तू दाखवत का नाहीस? तू एकदा बोल ना हक्काने की शिवा कर तू काहीतरी, माझा आहे तुझ्यावर विश्वास. तू दाखव करून मला. मी करीन ना, मी अजून 4 गोष्टी करीन, पण तू काहीच करत नाहीये सरे. हो जिजू, तुम्ही तिला समजून घ्यायला हवं. बरोबर आहे जिजू, तुम्हाला माहिती आहे की शिवा अशी हवेत बाण मारणार नाही. हा जिजू, द्या ना शिवाला थोडं समजून. जिजू, तुम्ही एकदा विश्वास दाखव. तुम्ही एकदा विश्वास दाखवला ना तर आपली शिवा परत येईल आपल्याकडे. हा शिवा, बरोबर आहे तुझं म्हणणं. तुला स्ट्रॉंगली इतकं काहीतरी वाटतंय आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. मी ठेवला पाहिजे तुझ्यावर विश्वास. आपण नवरा बायको आहोत, सगळ्या गोष्टींमध्ये आपण एकत्र असलं पाहिजे.
तू माझ्यावर कितीतरी वेळा विश्वास ठेवलास. त्या मुलीने माझ्यावर आरोप केला तेव्हाही तू माझ्यावर विश्वास ठेवलास. माझं ऐकून घेतलं. मी का नाही केलं पाहिजे तेच? ठेवला मी विश्वास तुझ्यावर. तू जे काही म्हणतेस ते मला मान्य आहे. माझी चूक झाली, सॉरी. तुला करायचं ते तू कर. सॉरी नको बोलू, मला रडू येईल. ये बात जीजू, जशी शिवा परत आली तसे तुम्ही पण परत आला जीजू. आता मी अर्ध जग जिंकले असं वाटतं. बोल काय करायचं, बोल कुठून सुरुवात करायची. मी तुझी साथ द्यायला तयार आहे. मला नाही कळते काही, पण एक गोष्ट डोक्यात येते की रॉकीचा फोन कुठे गेला. तू कोणाला मिळाला नाही म्हणजे तो रस्त्यावरच असेल ना. पण आता तिथे कुठे शोधायचं? एक मिनिट. अशू, अरे एवढं लागलं? अरे ते काय काय म्हणजे? चल आपण बँडेज करूया, इथून तर निघूया आधी. अरे कुठे बँडेज करणार आता? कुठे या वेळेला हॉस्पिटल उडी नसतात. अरे बाबा तू चल चला ना हो, आधी, जीजू, मी जीजू. सांगते ना. चला. चला तुम्ही त्याला ऐका तिचं. अरे, ते दे त्यांना दादा. हो काका हे घ्या. आणि हे धन्यवाद. काय ग एवढ्या रात्री? सॉरी, एवढ्या रात्री काय बोलवलं? ते दांब्या आहेत ना, झोप उडवायलाच बोलवले. म्हणजे अरे मला गाडीचा आवाज ऐकू आला, मग मी बाहेर आले. तो शिवा गेटमधून बाहेर जाताना दिसली मला. काय? ती नक्की शिवाच होती ना? ओरे बाबा, एक मिनिट, ती तर त्या बाईकवर बसत म्हणून गेली कशी? आता ते महत्वाचे का? ती बाईक गेली खड्ड्यात. ती इतक्या रात्री कुठे गेली हे महत्वाचे. आता ती कुठे का जाईन, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? डोक्यावर पण बस का? तू माझ्यापेक्षा जास्त तू ओळखतोस ना त्या शिवाला. ती कधी काय करेल याचा काही भरोसा आहे का? तिच्या हाती जर ते रॉकीच्या मरणाचे पुरावे लागले ना, तर काय करणार आहोत मग आपण? माझी झोप उडवलीस तू. ओढली ना, बरं झालं. बरं, आता मी एवढ्या रात्री तिला कुठे जाऊ शोधायला मग? बाबा तिला शोधायची गरज नाही. ती जर येताना रॉकीच्या मरणाचे पुरावे घेऊन आली ना, तर ते आपण पहिले आपल्या ताब्यात घेतले पाहिजे. आता समजा तिच्या हाती काही पुरावा लागला असेल तर ती आपण कसं देईल? शिवा दे ना तो पुरावा तुझ्या हाती लागलाय तो, असं म्हणायचं देईल ती? नाही ना. म्हणजेच काहीतरी दंगा करावा लागणार की नाही. ठीक आहे, तुझ्या काही डोक्यात आहे का? आज जा आणि कडी लावून घे. हे काय मध्ये जातं कडीला? आज जा आणि कडी लावून घे. अच्छा, प्लॅनचं होईल, सांग ना तसं. मग बरं जातो. दिव्या पाटील, येस, हे घ्या मॅडम. 410 झाले. मी पर्स घेऊन आलेच. हो. माझ्याकडे तर एवढेच पैसे उरलेत. आता हे पण त्याला दिले तर माझ्याकडे काहीच उरणार नाही. हे काय आहे? काय झालं? मलाच विचारताय काय झालं? बरं झालं मी हे बघितलं, नाहीतर तुम्ही फुकटाचे पैसे घेऊन गेला असता. पण मॅडम नक्की काय झालं? काय आहे? हा कचरा कुठून आला यात? दिसतोय का? मॅडम असं होऊ शकत नाही. मला एक गोष्ट सांगा, अन्नामध्ये कोणी खिळे टाकतं का? मग तुमचं काय म्हणणं आहे? मी केलंय हे, मी टाकले ह्यात खिळे? नाही मॅडम, मी असं कुठं म्हटलं. मग काय खिळे खाऊ का मी? एक काम करा, तुम्ही तुमच्या हॉटेलवाल्यांचा नंबर द्या, मी त्यांना फोन करून सांगते की हे डिलिव्हरी करताना असं कचरा करतात म्हणून. मॅडम प्लीज असं नका करू. हॉटेलमध्ये फोन लावणार, माझी नोकरी जाणार तिथे. तुम्ही नंबर द्या, मी फोन करते, त्याशिवाय तुम्ही ऐकणार नाही. बरं एक काम करा, पैसे राहू द्या, पार्सल ठेवा, पण प्लीज कंप्लेंट नका करू. प्लीज प्लीज. हां ठीक आहे, पण असं परत करू नका.
मी तुम्हाला जाऊ देते, दुसरं कोणी जाऊ देणार नाही. बरं चल. जिजू जास्त दुखत नाही ना? शिवा नीट बांध त्यांना बघती. ए कुठं चालला? थांबा. शिवा पण मला खरंच नवल वाटतं. तुला कोण का मारायचा प्रयत्न करेल का? ते काय मला माहित नाही रे, पण मला एक गोष्ट वाटते की रॉकीला हे सगळं कळलं असेल म्हणून तो तिथे मला घ्यायला आला. तेच ना, जे रॉकी वस्तीच्या बाहेर जाऊन थांबणार होता आणि तू त्याला घ्यायला येणार होतीस ना. मी तेच तर म्हणतेय ना. म्हणजे रॉकीने वस्तीच्या बाहेरच काहीतरी बघितलं होतं आणि मग तो तिकडे आला. ऐका थांबा, आपण नुसतं हे अंदाज बांधून काही होणार नाहीये. आपल्याला पुरावा पाहिजे. त्यासाठी आपण तिकडे जाऊन फोन शोधूया ना. तेच तर सांगतेय. ए भाईलो, जर पोलिसांना तो फोन सापडला नाही याचा अर्थ तो फोन तिथंच असेल. हे चला शोधूया आपण. शिवा बरोबर बोलतोय हा. आपण पोलिसांनाच घेऊन जायचं का तिकडे शोधायला? तेच तर बोलते की पोलिसांना नाही सापडते म्हणून. आणि नको हा पोलिसांना. तसे त्यांचा आपल्यावर विश्वास नसतो भाई. आपण आपलं जाऊन शोधू. काय बोलतो? हा, मग विचार कसला करते? चला ना जाऊया आपण. थांबा. काय वेळ लागले का तुम्हाला? परिस्थितीचं काही गांभीर्य नाहीये का? जे रॉकी सोबत झालंय ते तुम्हा कोणासोबतही झालेलं बघवणार नाही मला. आणि शिवा, तू जे म्हणतेस त्याचं खरं असेल, तुझ्या जीवाला धोका असेल, तर त्या ठिकाणी तू फोन शोधायला जाणं किती धोकादायक हे तुला कळत नाहीये? आशू, मला काही नाही होणार रे. काही बोलू नकोस तू. आणि तुम्ही सगळे कोणी कुठेही जाणार नाहीये, कळलं? प्रॉमिस करा आधी मला. लक्षात येतंय? ते उद्या आपण जाऊ, पोलिसांना फोन तो आहे तिथे सांगू आणि सगळं सांगू. ते जे काही ट्रेस करायचं ते करतील, लोकेशन काढायचं ते काढतील. तुम्ही कोणी याच्यामध्ये पडायचं नाहीये. अरे त्यांच्याकडे काय एकच केस नाहीये आशू. शिवा, मी सांगतोय तुला कळत नाहीये. मी सांगतोय ते फायनल आहे. रात्र खूप झालीये, चला गोपा. आणि तू चल घरी. तू हो पुढे, मी गाडी. शिवा चल माझ्या बरोबर. चल. येते. चल. झोपा आता. आणि सीता, काय ग, कसला विचार करतेस एवढा? ते माझं चुकलं. तेव्हाला बोललीस त्याचा त्रास होतोय का तुला? पण खरं सांगू का सीता, तू तिला इतकं ओरडायला नको होतंस. समजून सांगायला हवं होतंस. मान्य आहे संपदाला शिवाला पाहून धक्का बसला, पण तरीही तू तिला शांतपणे सांगायला हवं होतंस. शिवा सुद्धा या धक्क्यातून आत्ता सावरते आहे ना. या धक्क्यामुळे अजून ती तिच्या बाईकवर सुद्धा बसलेली नाही आहे. तुमचं अगदी बरोबर आहे. मला नव्हतं ओरडायचं शिवाला, पण मला तिने फक्त काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून जायला हवं होतं.
पण ती मी तिला ओरडले आणि तेही तिची काही चूक नसताना मी मी जाते आणि तिची माफी मागते. सीता, मला माहिती आहे तू तिच्यावरच्या प्रेमापोटीच तिच्यावर ओरडलीस, कारण तिला इतर कोणी दुसरं ओरडलेलं तुला चाललं नसतं. तिचा चेहरा आठवला ना की मला आता सुद्धा खूप त्रास होतोय. मी जाते. थांब, उद्या बोल तिच्याशी, तुला बरं वाटेल. आणि माझी खात्री आहे तुझ्या बोलण्याचं शिवाला इतकं वाईट वाटलं नसणार. शिवा खूप समजूतदार आहे. उद्या बोलेन मी तिच्याशी. सीताई! त्यांना काय झालं? ह्या केवढं जोरात ओरडतात. चल वर बघूया. चला. थांब सीता, मी बघतो. सीताई! त्या शांताबाई, काय झालं एवढ्या जोरजोराने हाका का मारताय? बाई अहो, संपदाला आत्ता कुठे झोप लागली होती, ती उठली असती तर. माफ करा मला सीताई, मला असं भाऊ घाबरवायचं नव्हतं, पण काय झालं म्हणजे मला ना अचानक एका गाडीचा आवाज आला, तर मी म्हटलं आत्ता इतक्या रात्री कोण आलंय, म्हणून मी बघायला गेले तर शिवा मला गाडीवरून जाताना दिसली. भाऊ, काय बोलताय शांताबाई? कसं शक्य आहे? आत्ताच तर दरवाजा उघडला मी. आणि शिवा तिच्या खोलीत असणार ना यावेळेस. अहो मी खरंच बघितलं शिवाला. एक मिनिट मी चेक करते पहिले. भाऊ हा तुम्ही बघा, तिची मोटरसायकल पण नाहीये बाहेर, बघा हा तर. ताई अगं, शिवा बाईकवर बसायला घाबरत होती ना, मग गेलीच कशी? तेच तर. आई, आशू आणि शिवा दोघे पण नाही आहेत रूम मध्ये. काय? मला वाटतंय शिवा पळून गेली घरातून. काय बडबडतेस कीर्ती? पळून का जाईल ती घरातून? असं न सांगता गेलीये, मग ह्याचा काय अर्थ आहे? हो ना, म्हणजे असं रात्री अपरात्री न सांगता त्या दोघांना बाहेर जावं लागलं, काही झालं तर नसेल ना? देवा, माझी मुलं जिथे कुठे असतील तिथे त्यांचं रक्षण कर. हे खूप आहे, आता आणखी नाही सहन करू शकत. नाही थांब, असं नको जायला. कोणी बघितलं ना उगाच प्रॉब्लेम होईल. मला सांग, तू येताना कशी आली होतीस? उडी मारून. लपूनच आली? उडी मारून? बापरे, आपल्याला तसंच जायला लागेल परत. तुला जमेल? प्रयत्न करायला काय हरकत आहे, तू आहेस ना? नक्की? हो, मग काय. चल मग आता लवकर चल. हळू ना. अरे हळूच ये. आता कसं चढायचं? चढ ना. आता असं थोडी चढतात. मी हात देते तुला, चढ. कसं? आम्ही तू तुझा हात मोडलाय. मोडला नाही, खरचटलाय. तेच ते. एक काम कर, तू अशी राहा. हा, असा हात कर. मला जमेल का? बघ जा. जरा शूज काढ ना तुझे. एकदा चढून तर बघ. जा. चुकीची आयडिया आहे. थांब जरा. काय आयडिया का? काय? शिवा काय करते? हळू. अरे हा, अरे हे आहे की आपल्याकडे. लाव.
चल ये ये लवकर सावकाश.